क्वेश्चन नंबर 10 मधला आता आहे नंबर 5. tan inverse of 2 raised to x upon 1 plus 2 raised to x plus 1. टू रेस टू 2x प्लस 1 येतं. आता या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपण गिवन फंक्शनला y कन्सिडर करणार असं दिलाय. आता जो न्यूमरेटर आहे त्याला स्प्लिट करणार आपण ऍडिशनच्या किंवा सबट्रॅक्शनच्या. नक्की दोघांपैकी काहीतरी एक करणार आहेत, पण कोणत्या फॉर्म मध्ये करायचंय हे आपल्याला सांगणार आहे. हा 1 प्लस एक्स इथे प्लस आहे म्हणजे वरती काय यायला पाहिजे मायनस. ठीक आहे ना, म्हणजे याला सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये घेणार आपण. मग सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये 2 रेस टू एक्स ला कसं लिहू शकतो पहा. 3 इंटू 2 रेस टू एक्स मायनस 2 इंटू 2 रेस टू एक्स. 3 टाइम्स मायनस 2 टाइम्स बरोबर 1 टाइम येणार म्हणजे 2 रेस टू एक्स असा येतोय. बरोबर आहे की नाही. यालाच तुम्ही 4 टाइम्स 2 रेस टू एक्स मायनस 3 टाइम्स 2 रेस टू एक्स असं पण लिहू शकताय. याचा पण आन्सर काय येतं 2 रेस टू एक्सच येतं. यालाच तुम्ही 5 टाइम्स मायनस 4 टाइम्स पण केलं तरी चालतंय. पण मग यांच्यापैकी नक्की घ्यायचा कोणता, तर ते आपल्याला काय करावं लागेल ते डिसाईड करण्यासाठी तर यांचा प्रोडक्ट घ्यावा लागतो. माहिती ना, यांचा जर कधी प्रोडक्ट घेतला तर तो प्रोडक्ट किती यायला पाहिजे, एवढा यायला पाहिजे. कारण वरच्याला आपण जर कधी असं लिहिलं तर यांचाच प्रोडक्ट इथं खाली मॅच व्हायला पाहिजे. मग तो होतोय का पाहूया आपण. याचं तर काही होणार नाही. 3 इंटू 2 6 होऊन जातोय. इथं 6 नाहीच आहे. 4 3 12 होतोय तो पण नाहीये. 5 4 20 होतोय बिलकुल नाहीये. आणि अजून पुढे गेलं तर बिलकुल मिळणार नाही. ऍक्च्युली काय करावं लागणार मग इथे, तर इथं करावं लागेल आपल्याला 2 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स मायनस 2 रेस टू एक्स. 2 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स मायनस 2 रेस टू एक्स. याचा आन्सर काय येणार फक्त 2 रेस टू एक्स. समजतंय का काय सांगतोय. हे कोणाला समजलं पण आधी. येस व्हेरी गुड. मग यांचाच प्रोडक्ट घेऊन पहा बरं प्रोडक्ट काय येणार. असं आहे. याचा प्रोडक्ट कसा येईल बरं पहा, लक्षात घ्या. हा बेस आणि हा बेस दोघांचा सेम आहे ना, त्याला कॉमन लिहिला आणि वरच्यांची काय होणार ऍडिशन आणि पुढे इंटू 2 आहेच. होतं की नाही पहा. तुम्ही असं करतात 10 क्यूब इंटू 10 स्क्वेअर असं असेल तर याला काय लिहितो तुम्ही 10 रेस टू 5 लिहितात की नाही. हा 5 कसा काय आला, या दोघांची ऍडिशन करून तो 5 आला. आणि या दोघांना काय करतो आपण इथं कॉमन लिहितो. तसंच काम करायचं इथं. दोघांना कॉमन लिहिला आणि वरच्यांची ऍडिशन एक्स प्लस एक्स आणि एक्स प्लस एक्स काय येतो ट्वाइस एक्स. असा केला आपण. हा 2 आणि हा पण 2 आहे. फक्त एवढे की याच्या पॉवर मध्ये काहीतरी आहे आणि याच्या पॉवर मध्ये काहीच नाहीये. पण काहीच नसतो तेव्हा 1 असतो. राईट. पुन्हा आता हे बेस सेम आहेत कॉमन लिहिणार आणि वरच्यांची ऍडिशन 1 प्लस 2x. पण मग हाच 1 प्लस 2x म्हणजेच काय 2 रेस टू 2x प्लस 1 म्हणजे हीच टर्म मिळते प्रोडक्ट पासून जी की इथं आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की हेच ते दोघं नंबर्स ज्यांना आपण इथं वरती कन्सिडर करणार आणि इथं खाली प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये घेणार. कळतंय का काय सांगतोय. ठीक आहे. म्हणजे पहा आता 2 रेस टू एक्स ला काय लिहिणार 2 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स मायनस 2 रेस टू एक्स अपॉन 1 प्लस या दोघांचा प्रोडक्ट 2 टाइम्स 2 रेस टू एक्स इंटू 2 रेस टू एक्स. हे आणि हे दोघं एकच आहेत माहिती तुम्हाला. आपण जस्ट व्हेरीफाय करून पण पाहिलं. राईट. आता यांना सेपरेट करणार. टॅन इनवर्स ऑफ 2 टाइम्स 2 रेस टू एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ 2 रेस टू एक्स.
आता याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बट एक्स च्या ऐवजी इथं काय आहे 2 इंटू 2 रेस टू एक्स आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस वन. आता याच्यामध्ये 2 कॉन्स्टंट आहे त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि 2 रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेणार काय येणार 2 रेस टू एक्स इंटू log 2 मायनस tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 2 रेस टू एक्स चा घेणार आपण डेरिव्हेटिव्ह काय येणार तो 2 रेस टू एक्स इंटू log 2 असा केला. दोघांमधून काय कॉमन घेता येईल बरं आपल्याला काय कॉमन घेता येणार 2 रेस टू एक्स log 2 तो घेतलाय कॉमन. ठीक आहे बाकी दुसरं काही कॉमन येणार नाही. ठीक आहे 2 रेस टू एक्स इंटू log 2 इंटू नाही 1 अपॉन हा कॉमन घेतल्यानंतर काय उरतोय हा 2 वरती येणार 1 प्लस 2 इंटू 2 रेस टू एक्स त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा पण कॉमन गेला इथे राहणार 1 अपॉन 1 प्लस 2 रेस टू एक्स त्याचा स्क्वेअर. तुम्ही वाटलं तर एक काम करू शकताय 2 चा स्क्वेअर काय लिहिता येईल 4 याला लिहिता येणार आपल्याला 4 आणि या 2 रेस टू एक्स चाच स्क्वेअर राहणार सेपरेट. कळतंय काय सांगतोय मग 2 रेस टू एक्स चा जो काही स्क्वेअर असेल त्याला आपण काय लिहू शकतो माहिती हा 4 इंटू 2 रेस टू एक्स स्क्वेअर ला काय लिहिणार 4 रेस टू एक्स मायनस 1 अपॉन 1 प्लस याला लिहिणार 4 रेस टू एक्स. आताच मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण शिकलो होतो की कसं लिहायचं असं. ओके कसं काय आला म्हणून समजलं का पण कोण कॉल समजलं क्लिअर झाला बस दॅट्स इट. दिस इज फायनल dy बाय dx. हा होता क्वेश्चन नंबर 10 मधला 5. आता राहिलाय नंबर 6 7 8 9. tan इनवर्स ऑफ 2 रेस टू एक्स वाला झाला होता ना 5th. नेक्स्ट आहे नंबर 6. cot inverse of a square minus 6x square upon 5ax. हे असं एक्झाम्पल आहे. लक्षात घ्या आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर सगळ्यात आधी बाहेर कोण आहे ते पाहायचंय. कोण आहे बाहेर cot inverse. बाहेर कोण पाहिजे पण tan इनवर्स पाहिजे तेव्हा आपण या फॉर्म्युलांचा यूज करू शकतो. ठीक आहे एक पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट अशी आहे की इथे न्यूमरेटरला ही टर्म पाहिजे होती आणि ही ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनची टर्म कुठे पाहिजे होती खाली पाहिजे होती बरोबर. म्हणजे दोन गोष्टी इथं होत आहेत की ज्या नाही पाहिजे होत्या इथं. कोणत्या एक म्हणजे बाहेर cot इनवर्स नको पाहिजे होता तिथं पाहिजे होता tan इनवर्स आणि वरची टर्म खाली पाहिजे होती आणि खालची टर्म वरती पाहिजे होती. मग ह्या दोघं गोष्टींचं सोल्युशन आपल्याला एक फॉर्म्युला देणार आहे हा वाला बरोबर. हे फॉर्म्युला आपल्याला काय सांगतात की सर तुम्ही cot इनवर्सला ना tan इनवर्स मध्ये कन्वर्ट करू शकतात. cot इनवर्सला tan इनवर्स मध्ये कन्वर्ट करता येईल आणि त्याच्यासोबत काय करावं लागतं या x चा काय करावं लागतो रेसिप्रोकल घ्यावा लागतो आणि आपल्याला तेच पाहिजे ऍक्च्युअली बरोबर. म्हणजे पहा या cot इनवर्सला आपण काय लिहू शकतो tan इनवर्स याचा काय घ्यावा लागेल रेसिप्रोकल 5ax अपॉन a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर. इथपर्यंत समजलं काय केलं आपण तर ठीक आहे. इथे हा फॉर्म्युला यूज केला आपण की cot इनवर्स ऑफ x इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1 बाय x असा होतो. मग हा जो काही cot इनवर्स आहे या cot इनवर्स सोबत जो पण असेल ना त्याचा इथं काय घ्यावा लागतो रेसिप्रोकल तेव्हा त्याला आपण tan इनवर्स लिहू शकतो. ते आपण इथं केलंय. ओके आता पुढचा प्रॉब्लेम असा आहे की tan इनवर्स सोबत इथे वरती काय असला पाहिजे मग आता प्लस किंवा मायनसचा फॉर्मॅट पाहिजे आणि इथे मात्र 1 पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय इथे काय पाहिजे आपल्याला 1. इथे काय पाहिजे आपल्याला 1 पाहिजे जो इथे दिसत नाहीये. 1 आहे का इथे
नाही, इथं काय आहे तो ए स्क्वेअर. मग ह्या ए स्क्वेअरला आपल्याला आता 1 बनवायचा आहे. मग ए स्क्वेअरला जर कधी 1 बनवायचा असेल ना, तर त्यासाठी आपण त्या ए स्क्वेअरला 1 करण्यासाठी डिवाइड करणार आहेत ए स्क्वेअरनेच. कशाने डिवाइड करणार? ए स्क्वेअरने. कारण की जेव्हा ए स्क्वेअरला डिवाइड करणार आपण ए स्क्वेअर ना, तेव्हाच त्याचा आन्सर काय येतं? 1 येतं. पण मग विषय असा आहे की इथे फक्त एकट्या ए स्क्वेअरला आपण डिवाइड करू शकत नाहीये. फक्त एकट्या ए स्क्वेअरला जर काही डिवाइड केला तर ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू चेंज होऊन जाईल आणि ती चेंज व्हायला नको. मग त्यासाठी आपण वेगवेगळ्या टेक्निक्स स्टडी केलेल्या आहेत अशा ऍडजस्टमेंटच्या. तर ती एक टेक्निक आपण अशी यूज करतो की ज्याला आपल्याला काहीतरी डिवाइड करायचं ना, त्याला एकट्याला न डिवाइड करता आपण न्यूमरेटर ऍज वेल ऍज डिनोमिनेटर दोघांना आपण तो डिवाइड करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की डिवाइडिंग 5ax अँड ए स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. म्हणजे हा न्यूमरेटरचा पार्ट आणि डिनोमिनेटरचा पार्ट दोघांना आपण ना ए स्क्वेअरने डिवाइड करून घेणार. ए स्क्वेअरने जर डिवाइड केला तर कसं होणार पहा, 5ax अपॉन ए स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर असं केलं आपण. आता इथे काय होणार पुढे तर ए स्क्वेअर आणि हा एक कॅन्सल होणार, 5x अपॉन ए डिवाइड बाय इकडे आता इथून इकडे आणि इथून तिकडे या दोघांना हा ए स्क्वेअर सेपरेट होणार. हा ए स्क्वेअर इकडे सेपरेट केला तर ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर होणार मायनस 6x स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर होणार. tan इनवर्स ऑफ 5x अपॉन ए डिवाइड बाय ए स्क्वेअर दोघांचे कॅन्सल, आन्सर 1 मायनस हा 6 पुढे लिहून घ्या, x अपॉन ए यांचा स्क्वेअर कॉमन करून घेऊया आपण. काय केलंय आपण, x आणि a दोघांचा स्क्वेअर सेपरेट होता त्याला आपण कंबाईन करून घेतला, कॉमन लिहून घेतला. ठीक आहे. आता इथून पुढे काय करायचंय आपल्याला तर tan इनवर्स बाहेर मिळाला 1 आणि मायनस इथे डिनोमिनेटरला मिळाला फॉर्म्युलानुसार 1 आणि मायनस आहे, बाहेर tan इनवर्स आहे. आता काय ऍडजस्टमेंट करायची की इथे ज्या दोन टर्म्सचा प्रोडक्ट आहे ना त्याच दोघांची वरती काय पाहिजे आपल्याला, ऍडिशन. म्हणजे मग आता याला आपण स्प्लिट करणार, ऍडिशनच्या फॉर्म मध्ये बनवणार. ठीक आहे. असं समजा की हा असा आहे सपोज 5 टाइम्स ऑफ एक्स अपॉन ए, 5 टाइम्स ऑफ एक्स अपॉन ए आहे, राईट. मग याला आपण ऍडिशनच्या फॉर्म मध्ये स्प्लिट करणार. ऍडिशनच्या फॉर्म मध्ये स्प्लिट करण्यासाठी आपल्याला काय काय करता येणार, 5 टाइम्स ऑफ एक्स अपॉन ए ला तर 3 टाइम्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस 2 टाइम्स ऑफ एक्स अपॉन ए, याचा आन्सर बरोबर 5 टाइम्स ऑफ एक्स अपॉन येतो. किंवा यालाच तुम्ही 4 टाइम्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस प्लस एक्स अपॉन ए, 4 प्लस 1 हा पण 5 टाइम्स ऑफ एक्स अपॉन एच होणार. बट हे घेणार की हे घेणार, काय करणार आपण दोघांपैकी, तर त्यासाठी आपल्याला याच्याकडे पाहावं लागेल आधी. हा जो डिनोमिनेटर आहे ना हा प्रोडक्ट जमला पाहिजे यांचा. आता हा 4 आणि हा इथं काय येणार 1, 4 इंटू 1 काय होणार मग 4 आणि हा एक्स अपॉन ए इंटू एक्स अपॉन ए म्हणजे एक्स अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर बनतोय. या दोघांचा प्रोडक्ट असा येतोय जो की इथे नाहीये. इथे जो दिसतोय ना तो बनला पाहिजे यांचा प्रोडक्ट. मग यांचा बनतोय का तर हो यांचा बनतोय पहा. 3 इंटू 2 होतोय 6, एक्स अपॉन ए इंटू एक्स अपॉन ए म्हणजे होणार एक्स अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर. समजतंय काय सांगतोय. म्हणजे आपण ना असं म्हणूया की हा जो 5 टाइम्स ऑफ एक्स अपॉन ए आहे ना तर त्या 5 टाइम्स ऑफ एक्स अपॉन ए ला 3 टाइम्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस 2 टाइम्स ऑफ एक्स अपॉन ए असं लिहू शकतो. आणि यांचाच प्रोडक्ट इथे बरोबर हा आहे म्हणजेच 1 मायनस याला मग आपण यांच्या प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो म्हणजे 3 टाइम्स ऑफ एक्स अपॉन ए इंटू 2 टाइम्स ऑफ एक्स अपॉन ए. ही स्टेप समजली का, कोणाकोणाला समजताय, कन्फर्म, यस, व्हेरी गुड. मग आता आपण याला आहे ना त्या फॉर्म्युलानुसार, फर्स्ट फॉर्म्युला की सेकंड फॉर्म्युला बोला, फर्स्ट फॉर्म्युलानुसार काय लिहू शकतो मग, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स ऑफ y असं लिहिणार. ठीक आहे. इथे मग इथे फर्स्ट टर्म कोणती आली ही आणि सेकंड टर्म कोणती आली ही. मग याला आपण लिहिणार tan इनवर्स ऑफ 3x अपॉन a
प्लस tan इनवर्स ऑफ 2x अपॉन ए असं लिहून घेतला. ठीक आहे. आता याला आपण डिफरन्शिएट करू शकतोय. हा y आहे, याला जर कधी आपण डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू x, तर मग डेरिव्हेटिव्ह कसा येईल याचा, तर याचा सेपरेट, याचा सेपरेट. tan इनवर्स कंपोजिट फंक्शन तयार होऊन गेला आता पुन्हा. ठीक आहे. आणि मग tan इनवर्सचा कंपोजिट फंक्शन साठीचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती कसा घ्यायचा. Therefore dy by dx is equal to tan इनवर्स साठी डेरिव्हेटिव्ह कसा येणार 1/1 प्लस x स्क्वेअर. पण x च्या ऐवजी काय इथं 3x अपॉन a आणि याच 3x अपॉन a चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल आपल्याला. इथपर्यंत समजताय. पुढे प्लस tan इनवर्स 2x अपॉन a चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1/1 प्लस 2x अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ 2x अपॉन a. हे असं होणार. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करता येणार, तर हा जो स्क्वेअर आहे ना, हा स्क्वेअर यांना दोघांना सेपरेट करून टाका. 1/1 प्लस 3 स्क्वेअर म्हणजे होणार किती 9 x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. म्हणजे या तिघांना आपण स्क्वेअर सेपरेट करून टाकला. 3 चा स्क्वेअर 9 x स्क्वेअर आणि हा a स्क्वेअर इंटू इकडे 3 आणि a दोघं कॉन्स्टंट आहेत डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. 3 आणि हे दोघं फक्त x चा डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत आपण, जो की 1 येणार आहे पुढे. इथे पण 2 चा स्क्वेअर 4 x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. अगेन 2 अपॉन a कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार आहे, तर x चा. हा 3 इथे वरती लिहून घ्या अपॉन या a ला पुढे लिहून टाका ब्रॅकेट मध्ये. आता यांचं सोल्युशन कसं येणार पहा. इथे हा बेस सेम करण्यासाठी आपण a स्क्वेअर इथं मल्टिप्लाय करणार प्लस 9x स्क्वेअर अपॉन s स्क्वेअर इंटू याचा डेरिव्हेटिव्ह x चा काय येणार आहे 1. 3 आणि a ला आपण पुढे लिहून घेतला d by dx ऑफ x इट इज 1 प्लस 2 अपॉन a ला 2 ला वरती लिहून घेतला, a ला समोर लिहून घेतला. हा इकडे 1 चं काय करणार आपण बेस सेम करण्यासाठी a स्क्वेअर सोबत मल्टिप्लाय करून घेणार. a स्क्वेअर इंटू 1 इज a स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. हा डेरिव्हेटिव्ह काय येणार इकडे 1. आता बेस कॉमन झालाय म्हणजे याच्या सोबत तो कॅन्सल होऊ शकतो. हा पण याच्या सोबत कॅन्सल. या a ला आपण वरती लिहू शकतो म्हणजे वरती येणार तो 3a होणार अपॉन a स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर प्लस हा 2 त्याच्यासोबत एक a म्हणजे ट्वाइस a अपॉन a स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर. कोणाकोणाला समजलंय? क्लिअर झाला? सिंपल आहे. हे पहा डेरिव्हेटिव्ह जास्त त्रास नाही देणार आपल्याला. आपल्याला जास्त त्रास कोण देणार आहे, सिम्प्लिफिकेशन. हे तुम्हाला मी आधीपासून सांगत आलेलो आहे. जे काही लोकांना पटत नसावं तेव्हा, पण आता स्वतः एक्सपिरियन्स आल्यानंतर समजतंय. सर बरोबर सांगत होता. काय सांगत होता आपला सर, की कॅल्क्युलेशन्सच महत्वाचे जे तुम्हाला जास्त त्रास देणारे असतात. आणि ते कॅल्क्युलेशन्स एकदा व्यवस्थित तुम्हाला जर करता यायला लागलेत ना, सिम्प्लिफिकेशन वगैरे या त्या गोष्टी, तर ते तुम्हाला मग खूप फायद्याचं असणार आहे. त्याच्यानुसारच तुम्हाला फायनल आन्सर मिळणार आहे. तुम्ही डेरिव्हेटिव्हचे किती पण फॉर्म्युले किती पण परफेक्ट करून ठेवा, तुम्हाला कॅल्क्युलेशनच जर कधी जमत नसतील तर तुमचा आन्सर येणारच नाही. कळतंय का काय सांगतोय? ठीक आहे. म्हणून कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग ठेवा. त्यासाठी बेसिक्स लेव्हलला आपल्याला जावं लागेल. ज्याला नाही जमत त्यांच्यासाठी सांगतोय मी. मागे जाण्याची वेळ आली तरी जावं लागेल. कळतंय का काय सांगतोय मी? ठीक आहे. येस. नंबर 7. हे एक्झाम्पल आहे.
हे सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. आता याला पण पुन्हा त्याच फॉर्म्युलांचा यूज करून आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्यासाठी काय करणार आहे आपण, तर tan इनवर्स बाहेर आहे का ते चेक करणार. पहिली गोष्ट आहे, म्हणजे मग ते रेसिप्रोकल करण्याची काही गरज नाहीये. ओके. दुसरी गोष्ट, इथे डिनोमिनेटरला 1 आहे का, तर नाहीये. तिथं काय डिनोमिनेटरला b आहे. मग b च्या ऐवजी आपल्याला जर 1 पाहिजे असेल तर मग कशाने डिवाइड करणार आपण, b ने डिवाइड करणार, न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनोमिनेटर, जे लास्ट एक्झाम्पल मध्ये केलं आपण तसं. ठीक आहे. मग आपण त्याला असं लिहिणार पहा, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ अपॉन b डिवाइड बाय अपॉन b. हे असं केलं. आता हा b या दोघांना सेपरेट केला आपण, a अपॉन b प्लस b tan x अपॉन b अपॉन अपॉन b. सेपरेट केला. सेपरेट केल्यानंतर हे b कॅन्सल होत आहे. tan इनवर्स ऑफ a अपॉन b राहणार. ठीक आहे. हा इकडे लिहिला आपण a अपॉन b प्लस हा इकडे tan x अपॉन हा इकडे येणार 1 मायनस a अपॉन b इंटू tan x. पहा, व्यवस्थित ऑब्झर्व करा आता याला, आणि आपला फॉर्म्युला पण व्यवस्थित पहा. 1 मायनसचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, फर्स्ट फॉर्म्युला. हे जे दोघं आहेत त्यांचाच खाली प्रोडक्ट पाहिजे आपल्याला. बरोबर, तसं दिसतंय का, आहे राईट. याच दोघांचा प्रोडक्ट इथे रेडीमेड आहे, काहीच ऍडजस्टमेंट करण्याची गरज नाही आपल्याला. डायरेक्ट आता फॉर्म्युलानुसार यांना आपण सेपरेट करणार. tan इनवर्स ऑफ हा a अपॉन b प्लस tan इनवर्स ऑफ tan x केला आपण. त्या फॉर्म्युलानुसार प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, जस्टिफिकेशन मध्ये फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला. माहिती मी आधीच सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे ना. इक्वल टू याला tan इनवर्स a अपॉन b लिहून घेतला प्लस tan इनवर्स ऑफ tan x, याचा आन्सर काय येणार x. y इक्वल टू असा झाला. आता याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू याचा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस याचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे आन्सर इज 1. समजला. खूप सिंपल आहे, काहीच नाही एक्झाम्पल मध्ये, फक्त ते पाहूनच घाबरतोय आपण. ठीक आहे. पण मग प्रॉब्लेम असा आहे सर, एक्झामच्या वेळेस काय होऊन जातं ना, हे एक्झाम्पल पाहिल्यानंतर नक्की कोणत्या स्टेप्सने जाऊ ना, हे आठवत नाही. ते आठवत का नाही, कारण की आपण ना प्रॅक्टिस कमी केलेली असते म्हणून होऊ शकतं, किंवा आपल्याला आठवण पडण्याचा प्रॉब्लेम आहे समजा. ठीक आहे. त्याच्यावरती तर मी काही तुम्हाला वेगळ्या टॅबलेट्स देऊ नाही शकत, पण ह्या टॅबलेट देऊ शकतो कोणत्या, प्रॅक्टिसच्या, की तुम्ही ना प्रॅक्टिस करा, त्याच्यामधनं तुमचं ह्या गोष्टीचं सोल्युशन निघेल आठवण पडण्यावरती. कळतंय काय सांगतोय. इथे अंडरस्टँडिंग होते, पण घरी गेल्यानंतर सगळे आठवण पडून जाते सर. बरोबर आहे की नाही. वाटलं तर घरी जाऊन तुम्ही एकदा पुन्हा व्हिडिओ पहा, रिव्हिजन करा आणि मग स्वतः सॉल्व्ह करा. बरोबर जमेल. का नाही जमणार, जमेल. प्रयत्न तर करा. आधीच आपण डायरेक्ट सरेंडर करून टाकतो, नाही नाही मला ना आठवण पडून जाते. पण मग आठवण पडून जाते या नावाने रडून टाइम वेस्ट करण्याऐवजी आठवण पडते या गोष्टीला बाजूला ठेवा आणि घरी जाऊन स्वतः काहीतरी ट्राय करा. प्रयत्न करत 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 बरोबर आठवण पडण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊन जाईल. त्या एन्व्हायरमेंट मध्ये जगणार तर त्या गोष्टी लक्षात राहतील. तुम्ही घरी गेले म्हणजे अभ्यासाच्या एन्व्हायरमेंटच्या बाहेर चालले जातात, वेगळ्या एन्व्हायरमेंट चालले जातात. बरोबर आहे नाहीये. या गोष्टी आपण समजून घ्या. ठीक आहे. पुढचा नंबर 8. ठीक आहे, होऊन जाईल. नवीनच करू, इकडेच स्पेस लागेल.
आता हे एक्झाम्पल आहे, याला पहा व्यवस्थित. आपण काय करणार, तर बाहेर tan इनवर्स आहे का ते पाहणार. ओ आहे, म्हणजे ते काम संपलं. इकडे डिनोमिनेटर मध्ये इथे 1 पाहिजे होता. 1 आहे का? नाही. पण मात्र या एक्झाम्पल मध्ये आपण इथं डिवाइड बाय 6x² करणार नाहीत. त्याचं लॉजिक लावत असणार तर मागच्या 2 एक्झाम्पल्स मध्ये आपण असंच काहीतरी काम केलं होतं. बरोबर आहे की नाही? इथे तसं करणार नाहीत आपण. इथं काय करणार आहेत आपण, तर हा जो -3 ना याच्यामधून 1 बाहेर काढून घेणार. किंवा अजून सिंपल वे सांगतो, की इथे आपण +1 -1 ऍडजस्ट करणार. 1 आणण्यासाठी आपल्याला अशी पण ऍडजस्टमेंट करता येईल. +1 करायचा आणि -1 करायचा, म्हणजे असा 5 - x आहेच. इथे आपण करणार 6x² - 5x - 3. हे जे होतं ना, इथे आपण +1 पण करणार आणि -1 पण करून घेणार आहेत. मग +1 आणि -1 जर कधी केला आपण, +1 ला ना आपण ना पुढे लिहून घेऊ इथे. आणि हा -1 वाटलं तर इथे राहू देऊ. सगळ्यात सिंपल वाली ऍडजस्टमेंट हीच आहे. ठीक आहे, कारण की बाकी लोकांना मायनस ला असं स्प्लिट करण्यामध्ये प्रॉब्लेम होऊन जातो. त्याऐवजी त्याला स्प्लिट करत बसण्याऐवजी आपण +1 -1 करून टाका. पुढे +1 आला म्हणजे 1 प्लस काहीतरी आहे. याच्यामधला -3 -1 किती येणार? -4. 1 + 6x² - 5x - 4. 1 सोडून उरलेला हा जो पार्ट आहे, याला जर आपण व्यवस्थित पाहिलं ना, तर हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय आपल्याला. काय दिसतंय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर कधी फॅक्टर्स पडत असतील, तर ते दोघं फॅक्टर्स आपण घेणार आणि ते फॅक्टर्स पाडल्यानंतर असं काहीतरी तयार होतं, 2 ब्रॅकेट्स, त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं की नाही. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना असं काहीतरी केलेलं आहे. ठीक आहे, पहा कसे तयार होतील ते पहा, लक्षात घ्या. आता काय करतो आपण, त्यासाठी मिडल टर्म घेतो 5x. त्या 5x ला आपण स्प्लिट करणार. विचार करताना फक्त 5 चा करा सध्या. x आपण दोघं ठिकाणी ठेवून देणार. 5 ला आपण कसं स्प्लिट करणार आहेत ते पहा. त्यासाठी काय करतो, मग हा 6 आणि -4 यांचा आपण प्रोडक्ट घेतो आपण. 6 × -4 किती होतो? 6 × 24 -24. याचा आणि याचा हा जो प्रोडक्ट आला किती आला? -24. एवढाच प्रोडक्ट यायला पाहिजे या दोघांचा, जे दोघं आपण याला स्प्लिट करण्यासाठी यूज करणार आहेत. मग 5 ला आपण पहा बरं, 3 + 8 लिहितो. 3 + 8 किती होतात? 3 + 8 5 होतात ना? नाही. मग असं लिहिणार का आपण? नाही. 3 - 8 -5 पाहिजे ना आपल्याला, -5. ठीक आहे, मग 3 - 8 किती होत आहेत? -5. पण मग 3 × -8 जर केला आपण यांचाच प्रोडक्ट, तर तो -24 एवढा येतोय का? येतोय. म्हणून मग आपण 3 आणि -8 घेणार. 5 - x अपॉन 1 प्लस हा 6x² -5x जो आहे ना, त्याला काय लिहिणार आपण? +3x - 8x. हा -4 ॲज इट इज शेवटी. असं केलं. आता याच्यानंतर या दोघांमधून आपण काहीतरी कॉमन घेतो पहा. कॉमन घेतल्यानंतर काय उरणार ते पण लिहा. इथून काय कॉमन येणार? 3 आणि x. राहतोय काय? 2x + 1. इथून मायनस पण कॉमन येणार, 4 पण कॉमन येणार, म्हणजे काय उरणार? 2x + 1. या दोघांमधून पुन्हा 2x कॉमन घ्या. काय उरतंय? 3x - 4. (2x + 1) कॉमन घेतला आणि उरतोय दुसरा 3x - 4. म्हणजे 2 टर्म्सचा प्रोडक्ट मिळाला. कळतंय काय सांगतोय? आता आपल्याला फक्त एक व्हेरिफाय करून घ्यायचंय स्वतःला, की ह्या दोघं टर्मची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. इथं हा प्लस आहे म्हणजे आपण यांची सबट्रॅक्शनचा विचार करणार. या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे हे आहे का? उलटी प्रोसेस करतोय आपण. आतापर्यंतच्या एक्झाम्पल्स मध्ये काय केलं होतं आपण? वरच्या टर्मला स्प्लिट करून घेतला होता आधी, आणि त्याला स्प्लिट केल्यानंतर त्यांचा प्रोडक्ट डिनोमिनेटर मध्ये आहे का ते व्हेरिफाय करत होतो.
आणि त्यानुसार ऍडजस्ट करत आलो. आता उलट करतोय आपण. इथं खाली ना क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या केसमध्ये आपण काय करणार, तर आधी हा जो डिनोमिनेटरचा पार्ट आहे ना याला प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये बनवून घेणार. वरच्याचा काहीही विचार न करता बनवून घेतला. आणि आता यांचे जर कधी सबट्रॅक्शन केली ना आपण, तर ती ही सबट्रॅक्शन बरोबर तुम्हाला इथं मिळणार आहे. आणि ती बरोबर मिळायला पाहिजे अशीच ऍडजस्ट करून आणलेली इथे वरती काहीतरी टर्म असेल. जसं की इथं 5 - x आहे. फक्त आता इथं आपल्याला हे चेक करावं लागेल की 2x + 1 मधून मायनस हा केल्यानंतर हे मिळतंय की 3x - 4 मधून हा मायनस केल्यानंतर हे मिळतंय. नक्की कोणामधून कोण मायनस केल्यानंतर हे मिळतंय ना ते आपल्याला पाहावं लागेल. त्यानुसार आपल्याला इथं न्यूमरेटरला सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये या दोघांना लिहावं लागेल. म्हणजे काय म्हणायचंय मला ते पहा, लक्षात घ्या. आता तुम्ही एक काम करा, सगळ्यात आधी 2x + 1 याच्यातून मायनस हा करून पहा 3x - 4. याचा आन्सर काय येतात? 2x + 1 - 3x + 4. 2x - 3x - x 1 + 4 + 5. म्हणजे काय येतंय आन्सर बरोबर 5 - x. आन्सर काय येतंय 5 - x येतंय की नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की हा जो 5 - x ही जी टर्म आहे ना, तर ह्या टर्मला आपण असं लिहू शकतो. याच्याऐवजी हे लिहू शकतो कारण की याचं पण आन्सर हेच येतंय. येतंय ना. मग हे असं का लिहितोय आपण, कारण की वरती ना सबट्रॅक्शनचा फॉर्मॅट पाहिजे आपल्याला. इथं सबट्रॅक्शन सर हे ऑलरेडी सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आहे ना, पण मग या दोघांचा प्रोडक्ट याच्या एवढा नाहीये ना, म्हणून मग हे नाही चालणार आहे. याच्या ऐवजी आपण काय लिहिणार आता हे लिहिणार आहे. हे समजलं का काय सांगतोय मी? ठीक आहे. मग या टर्मला आपण इथं न्यूमरेटरला लिहून घेणार. कशी, तर ती अशी 2x + 1 आधी आणि त्याच्यामधून मायनस करणार आपण काय 3x - 4. डिनोमिनेटर ऍज इट इज. हे एवढं सगळं आपण केलं कशासाठी, की आपल्याला हे असं मिळायला पाहिजे. हे असं मिळाल्यानंतर आपण काय करू शकतो आता, की इथे खाली प्लस वरती मायनस वाला फॉर्म्युला म्हणजे कोणता, सेकंड फॉर्म्युला, या फॉर्म्युलाचा यूज करू शकतो. पहा tan इनव्हर्स ऑफ ही टर्म मायनस ती टर्म आणि त्याच दोघांचा प्रोडक्ट इथं खाली पहा. ही टर्म मायनस ती टर्म आणि त्यांचाच प्रोडक्ट इथं खाली. बरोबर होतंय की नाही ऍडजस्ट? यस. मग आता आपण याला काय लिहिणार, tan इनव्हर्स ऑफ 2x + 1 मायनस tan इनव्हर्स ऑफ 3x - 4. असं केलं आपण त्या फॉर्म्युल्यानुसार. इथे जस्टिफिकेशन मध्ये फॉर्म्युला लिहायला विसरायचं नाही. ठीक आहे ना. आता इथे आपण याला डिफरन्शिएट करणार, tan इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू tan इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार, 1/1 प्लस 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2x + 1 चा डेरिव्हेटिव्ह. या 2x + 1 चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना पुढे. काय येणार तो, फक्त 2 + 0. 2x चा येऊन जाणार 2 आणि 1 चा येणार 0, म्हणजे 2 + 0 दॅट इज ओनली 2. मायनस tan इनव्हर्स ऑफ हा याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार मग 1/1 प्लस 3x - 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता याचा पुढे डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. काय येणार 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 -4 चा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे फक्त 3. ठीक आहे. 2/1 प्लस twice x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3/1 प्लस ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज dy/dx. कोणा कॉल समजलाय? खूप सिंपल आहे. अशा टाइपचे क्वेश्चन्स आहे ना सीईटी मध्ये, एमसीक्यू मध्ये विचारले जातात. याच्यामध्ये काहीतरी शॉर्टकट सापडेल तुम्हाला. कळतंय काय सांगतो. इथे एक शॉर्टकट तुम्हाला शोधता येईल, की बरेचसे शॉर्टकट्स आहेत ना हे आपल्याला ऑब्झर्वेशन मधून मिळतात. आता जर कधी व्यवस्थित ऑब्झर्व केलं, याच्यासारखे असे भरपूर सारे एक्झाम्पल जर तुम्ही सॉल्व्ह केलेत ना,
तर कशा टाईपचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आन्सर कशा टाईप मध्ये मिळते ना हे पहिल्यांदा तुम्हाला शॉर्टकटची आयडिया येते. म्हणजे कोणतरी कुठतरी परमनंट येत असतो काहीतरी असतं असं. म्हणजे पहा जसं की आता ह्या ठिकाणी याचे जे फॅक्टर्स घेतायत ना तुम्ही त्या फॅक्टर्स मधलाच हा एक पार्ट येईल इथं स्क्वेअर मध्ये 1 प्लस पहिला फॅक्टर आणि इथं हा येणार दुसरा फॅक्टर. कळतंय काय सांगतोय? आणि या फॅक्टरचा डेरिव्हेटिव्ह वरती येतोय, या फॅक्टरचा डेरिव्हेटिव्ह वरती येतोय. अशा टाईपचं एक्झाम्पल असेल तेव्हा. ठीक आहे, याचा आन्सर तुम्हाला डायरेक्ट सांगता येईल. पण मग एवढं सगळं समजण्यासाठी किंवा शॉर्टकट काही गोष्टी काही वेळेस आपल्याला स्वतःला समजून घेण्यासाठी ना या लॉंग कटच्या बऱ्याचशा एक्झाम्पल्सला सॉल्व्ह करून पाहावं लागतं. तेव्हा तो शॉर्टकट काय नक्की ना हा समजतो पण आणि लक्षात पण राहतो. ठीक आहे, लक्षात घ्या. हा होता नंबर 8. लास्ट आहे नंबर 9. या एक्झाम्पल मध्ये काय आहे ना लक्षात घ्या, tan इनव्हर्स ऐवजी ना cot इनव्हर्स आहे. फोर मायनस एक्स मायनस 2x स्क्वेअर अपॉन 3x प्लस 2. आता याला सॉल्व्ह करायचं आहे, लक्ष द्या. इथे पुन्हा आपल्याला मागच्या एक्झाम्पल सारखी काही ऍडजस्टमेंट करून घ्यायच्या आहेत मागच्या एक्झाम्पल सारख्या. बट त्या ऍडजस्टमेंट करण्याच्या आधी एक ऍडजस्टमेंट इथं आधी करून घ्यावी लागेल आपल्याला. कोणती? की बाहेर कॉट इनव्हर्स आहे जो नकोय आपल्याला. काय पाहिजे बाहेर? टॅन इनव्हर्स. कारण की तरच हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतोय. बरोबर आहे की नाही? मग या कॉट इनव्हर्सला जर कधी टॅन इनव्हर्स बनवायचा असेल तर त्यासाठी कॉट इनव्हर्स ऑफ एक्स इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 1/x येतो ना, याचा यूज करणार आपण. कॉट इनव्हर्सला आपण काय लिहून घेणार? टॅन इनव्हर्स. आणि हा जो पार्ट आहे याला आपण रेसिप्रोकलच्या फॉर्म मध्ये लिहिणार. मग इथे आपल्याला कॉट इनव्हर्सला काय लिहिता येणार? टॅन इनव्हर्स. आणि याचा रेसिप्रोकल म्हणजे कसा? 3x प्लस 2 अपॉन 4 मायनस एक्स मायनस 2x स्क्वेअर. केला असा. असं केल्याने काय होतंय आपल्याला बरोबर इथे डिनोमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतंय पहा. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करता येतं. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह न करता आधी इथे ना 1 ची ऍडजस्टमेंट करायला विसरायचं नाहीये. इथे आधी 1 ऍडजस्ट करायचा आहे आपल्याला, लक्षात घ्या. ठीक आहे, मग तो 1 तुम्ही ऍडजस्ट कसा करणार? जसं मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितला त्या पद्धतीने करू शकतात. म्हणजे कसा? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ऍज इट इज इथे काय करणार? +1 -1. फक्त एवढे की हा जो +1 आहे ना याला पुढे लिहिणार आणि -1 ला नंतर लिहिला समजा. ठीक आहे, हा 4 आणि हा -1. 4 आणि -1 म्हणजे 4 -1 होऊन जाणार 3. याचा आन्सर काय येतं इथे? 3 प्लस वाला 3. म्हणजे हा इकडे आला 1 मायनस एक्स मायनस 2x स्क्वेअर. याच्यापासून आपल्याला काय करता येणार? तर हा 1 तर आला पुढे, या मायनस ट्वाइस एक्स स्क्वेअरला पुढे लिहून घेणार. 1 मायनस ट्वाइस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 3. वरती आहे 3x प्लस 2. 1 ऍज इट इज, स्क्वेअरची टर्म पुढे, मिडलला एक्स ची टर्म, शेवटी कॉन्स्टंटची टर्म. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट मिळाला आपल्याला आता. बरोबर आहे की नाही? हा 1 पण इथे ऍडजस्ट झालेला आहे. मग ही जी ऍडजस्टमेंट केली ना आपण या ठिकाणी +1 आणि -1 ची, तर ती ऍडजस्टमेंट आपण अशी न करता थोडी वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. कशी? हे तर चुकीचं नाहीये. याच्याऐवजी आपण अशी पण करू शकतो. कशी? लक्षात घ्या पहा. हा 4 आहे ना, त्या 4 लाच 1 + 3 लिहू शकतो की नाही आपण? 4 ला असं करता येईल, हा -x मायनस 2x स्क्वेअर असं पण करता येतं. ठीक आहे, आता हा टॅन इनव्हर्स अपॉन 1 ला पुढेच राहू द्यायचंय, कॉन्स्टंट 3 ला मागे जाऊ द्या, -2x स्क्वेअर ची टर्म पुढे लिहा, -x आणि हा +3. इथे ना हा जो कॉन्स्टंट आहे ना, या कॉन्स्टंटला स्प्लिट करता जर काही तुम्हाला येत असेल ना तर ही मेथड शक्यतोवर यूज करा. स्प्लिट करता येत असेल तर. नसेल स्प्लिट करता येत, प्रॉब्लेम येत असेल तर मग +1 -1 ची ती सिंपल स्टेप आहेच अजून एक. त्या पद्धतीने पण तुम्ही जाऊ शकतात.
तुम्हाला जसं सुटेबल होईल त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता ऍडजस्टमेंट करण्यासाठी. ठीक आहे. आता हा 1 मिळाला. याच्यासोबत हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना, याला आपण आता फॅक्टर्स करणार. याचे फॅक्टर्स त्यासाठी काय करणार, हा मिडलची टर्म घेणार. किती तो -1. ठीक आहे. वाटलं तर तुम्ही याला सेपरेट घेऊन सॉल्व्ह करू शकतात. काय ते क्वाड्रॅटिक इक्वेशन -2x² - x + 3 असं येते. फक्त हा क्वाड्रॅटिक इक्वेशनला सेपरेट करून टाकला. ठीक आहे. मिडल टर्मला आपण स्प्लिट करणार. हा इथं ऍक्च्युली कोण आहे -1. -1 ला तुम्ही कसं लिहिणार मग, तर त्यासाठी आधी यांचा प्रोडक्ट घ्यावा लागेल. -2 × 3 किती होतो -6. या -6 एवढा प्रोडक्ट व्हायला पाहिजे या 1 ला स्प्लिट केल्यानंतर जे 2 येतील त्यांचा. ठीक आहे. मग पहा विचार करा, -6 साठी 2 - 3 करावा लागेल. 2 × -3 केला तर -6 येतो आणि 2 - 3 केला फक्त तो -1 पण येतोय. हे समजलं का? क्वाड्रॅटिक इक्वेशन 10th क्लासमध्ये कसे सोडवायचे ना ते आपण शिकलेलो आहेत फॅक्टरायझेशन मेथड नुसार. ओके. अजून पण जमत नसेल एकदा पाहून घ्या क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व्ह करतात तर. ठीक आहे. पण जमायलाच पाहिजे. 2 आणि हा -3 असा केला आपण याला मग आता फर्स्ट टर्मला -2x² लिहून घेतला. हा जो -x आहे त्याला काय केला आपण +2x - 3x आणि हा +3 शेवटचा ॲज इट इज. इथून पहा फर्स्ट 2 टर्म्स मधून जे कॉमन येणार ते कॉमन घेऊन टाका. -2 कॉमन येणार आणि x पण कॉमन येणार. काय उरतोय मग x - 1. -2x कॉमन घेतलाय ना त्याच्यामुळे साइन चेंज केलेत. आणि जर कधी मायनस नाही कॉमन घेतला आपण तर मग इथे काय येणार मग -x² आणि इथे येणार +1. चॉईस आपली मायनस पहिल्या टर्म मधून कॉमन घ्यायचा की नाही पहिल्यांदा. या दुसऱ्यांदा जेव्हा आपण काही कॉमन घेणार आहेत ना तेव्हा आपल्याला चॉईस नाही करता येणार. तेव्हा सिच्युएशन काय सांगते त्याच्यानुसार प्लस काढायचा की मायनस काढायचा हे आपल्याला करावं लागतं. कसं काय सर? आता जर कधी आपण इथं मायनस कॉमन घेतलेला राहिला असता समजा तर मग इथे काय येणार होता हा प्लस आणि हा काय आला असता मायनस. मग आता इथून जे आपण कॉमन घेणार आहेत समजा तर ते कॉमन घेताना लक्षात घ्या आपल्याला सध्या 3 दिसतोय. फक्त 3 जर कॉमन काढला आपण तर काय उरणार मग -x +1. पण मग एक कंडिशन लक्षात ही घ्या की आपल्याला हे आणि हे दोघं सेम मिळायला पाहिजेत. जे दिसत नाहीये सेम आहेत का नाही. यांच्यामध्ये मायनसचा फरक आहे दोघांमध्ये. मग हा फरक आपल्याला भरून काढायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार की या टर्म मधून ना मायनसचा साइन कॉमन घेणार. मायनस जर कॉमन घेतला तर हे साइन चेंज होतील. प्लस होऊन जाणार आणि हा मायनस येणार. पहा x - 1 x - 1 मिळाला. म्हणून सेकंड टर्म मधून मायनस कॉमन घ्यायचा की नाही घ्यायचा हे डिसाइड करून देणारा हा असणार आहे. हा सांगेल आपल्याला की इथून मायनस कॉमन घ्यायचा की नाही घ्यायचा. समजतंय काय सांगतो? का सांगतोय कारण की ही टर्म आणि ही टर्म दोघं रिमेनिंग टर्म्स आहेत ना सेम पाहिजेत आपल्याला. कळतंय का काय सांगतोय? ठीक आहे. आणि जर कधी आपण इथे हा मायनस कॉमन घेतला नसता समजा सुरुवातीला आता कॉमन घेऊन काय होतंय ते पाहिलं आपण. मायनसला कॉमन जर नाही घेतला असता तर काय झालं असतं ते पण पाहू. मायनसला कॉमन नसता घेतला तर काय उरला असता इथून 2 आला कॉमन x पण आला कॉमन मायनस इथे राहिला असता आणि 2x कॉमन गेलाय ना म्हणजे इथं काय राहिला असता +1. ठीक आहे. मग इथून 3 तर तुम्ही कॉमन घेताय घेतला 3 पण मग रिमेनिंग टर्म्स काय असतील पहा -x आणि हा +1 फक्त 3 तो पण पॉझिटिव्ह आला म्हणजे प्लसचा साइन. जर कॉमन घेतलं तर असे उरतंय. मग इथे प्लस कॉमन घेऊन हे सारखे मिळतायत का आपल्याला? हो मिळतायत. इथे या केस मध्ये आपल्याला मायनस कॉमन घेण्याची गरज पडत नाही. मग जर इथे मायनस कॉमन घेतला नाही तर त्याच्यामुळे काय होतंय -x +1 मिळतोय आणि यांचे साइन पाहिले तर x ला मायनसचा साइन येते नंतरच्याला प्लसचा साइन येते जे की याच्या बरोबरचे आहे बरोबर. म्हणजे इथे आपल्याला अशी ऍडजस्टमेंट करता येते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की कुठे केव्हा कशा पद्धतीने काय कॉमन घ्यायचं आहे ना याचं पूर्ण नॉलेज असलं पाहिजे आपल्याला. कंडिशन्स काय त्या कंडिशन्स आपल्याला मॅच करता यायला पाहिजेत. म्हणजे आपल्याला कोणतंही कसं पण उद्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करता येतं. पण मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या माइंड मध्ये येण्यासाठी ना तुम्ही ना भरपूर सारे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलेले पाहिजेत.
पण ते केलेले नसतात, म्हणून मग या गोष्टी आपल्या विचारामध्ये येत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या. तितकं पण सिंपल नाहीये किंवा तितकं पण हार्ड नाही की तुम्हाला जमणार नाही या गोष्टी. ठीक आहे, आहे सिंपल. ठीक आहे, चॉईस तुमची आहे. हे सगळं का सांगतोय मी, वेगवेगळे ऑप्शन्स, त्याचं रिझन मी तुम्हाला बऱ्याचदा बोलून दिलेलं आहे की एक्झाम मध्ये ऐन वेळेस कोण काय कसं करतंय ना, आपण तसं जाऊ नका, थोडं वेगळं जा. कोणी मायनस कॉमन घेऊन करतंय तर आपण मायनस घेऊ नका, प्लस नुसार जा. चालतं, वेगळं दिसलं पाहिजे, कारण की म्हणून थोडंफार चेंज करून लिहायचं आहे. आणि चेंज करण्याचे ऑप्शन्स आपल्याला माहिती पाहिजेत की कुठं कुठं कशा कशा पद्धतीने मी वेगळं लिहू शकतो. बरोबर आहे की नाही, तेवढं नॉलेज असलं पाहिजे आणि ते फक्त येईल तुम्हाला तुमच्या बेसिक्सच्या जोरावरती. ठीक आहे, लक्षात घ्या. आता इथून आपण काय कॉमन घेऊ शकतोय, -x+1 घेतला कॉमन, काय उरणार आहे, 2x+3. आता पहा, लक्ष द्या व्यवस्थित. या दोघांना आपण लिहू शकतो याच्या ऐवजी, बरोबर आहे की नाही. मग या दोघांना जर कधी आपण याच्या ऐवजी लिहायचं आहे तर कुठं लिहिणार आपण, इथे, कारण की हे तेच आहे, राईट. हा 1 सोडून उरलेला पार्ट हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि याला आपण असं लिहितोय, इथे लिहिणार. कसं येणार मग, देअरफॉर y = tan इनवर्स ऑफ 3x+2/1 मायनस, ह्या मायनसला पण यांच्या सोबत आपण कन्सिडर केलेला आहे, म्हणून मग इथं मायनस नाही लिहिणार आपण, इथं काय लिहिणार, प्लस. लक्षात घ्या. ठीक आहे, आणि मग पुढे जाणार आपण काय, तर याला असं सॉल्व्ह करून असं बनवलंय ना, हे लिहिणार आपण इथं. आता इथे जर पाहिलं आपण तर ह्या 2 टर्म्सचा प्रोडक्ट दिसतोय, पण मग ह्याच 2 टर्म्सच्या प्रोडक्टचा इथं प्लस आहे, म्हणजे इथं काय पाहिजे, सबट्रॅक्शन. यांची सबट्रॅक्शन वरती आहे का पण, म्हणजे यांचा सबट्रॅक्शन वरच्या या टर्म सोबत मॅच होतंय का, ते आपल्याला करून पाहावं लागेल. मग काय करणार आपण, त्यासाठी रफली कॅल्क्युलेट करून पाहणार, -x+1 -2x+3 -x+1 -2x -3 -x -2x किती होतात, -3x. 1 -3 -2. पण न्यूमरेटरला -3x -2 आहे का, नाही, जो आपल्याला इथे मिळतोय. हे मॅच होतंय का, नाही होते, म्हणजे मग अशी सबट्रॅक्शन नाहीये ती. सबट्रॅक्शन कशी, ती उलटी, साइन चेंज आहेत पा, आहेत ना. येस, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 2x+3 आधी घ्यावा लागेल आणि मायनस करावं लागेल त्याच्यामधून ही टर्म -x+1. पाहूया, वाटलं तर सॉल्व्ह करून पहा, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. 2x+3 हा होणार +x आणि हा होणार -1. 2x + x दॅट इज 3x. 3 - 1 3 - 1 +2. 3x + 2 मॅच होतोय पहा. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की आपण सबट्रॅक्शन अशी नाही घेणार, अशी घेणार. समजतंय काय सांगतोय, कोणाकोणाला समजलंय, क्लिअर झालं. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ही आयडिया यायला पाहिजे, जेव्हा आपण असं काहीतरी क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट मिळेल तेव्हा. ओके, फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, या दोघं पद्धतीने सॉल्व्ह करत बसण्याची गरज पण नाहीये. एकच पद्धतीने सॉल्व्ह करा, नाही मॅच झालं, साइन वेगळे मिळतात ना, उलटे करून लिहा डायरेक्ट. हे फक्त मी तुम्हाला समजवण्यासाठी सॉल्व्ह करून दाखवलंय. कळतंय का काय सांगतोय. ठीक आहे, आता याला तुम्ही कसं लिहिणार मग, tan इनवर्स ऑफ 3x+2 ला काढून घेणार, तिथं काय लिहिणार आहेत, 2x+3 -x+1 upon denominator as it is. Therefore y = आता हे पहा, फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार की सेकंड, फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार की सेकंड. इतके शांत राहतायत जसे की तुम्ही मला कमेंट मध्ये आन्सर सांगणार आहेत. हा, बोला ना, सेकंड. सेकंड. ठीक आहे, खाली प्लस आहे ना, 1+ याच्यावर आयडिया येईल आणि वरती मायनसची टर्म आहे, वरती मायनस खाली इथं प्लस. कितव्या फॉर्म्युल्यामध्ये, सेकंड मध्ये, मायनस आणि प्लस याचा यूज करणार. काय करणार मग आपण, tan इनवर्स x - tan इनवर्स y.
टॅन इनवर्स ऑफ दिस वन मायनस टॅन इनवर्स ऑफ दिस वन असं करणार, राईट. y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ काय तो 2x प्लस 3 मायनस टॅन इनवर्स ऑफ मायनस x प्लस 1 असं लिहिणार आपण. ठीक आहे. आता पुढे याला आपण डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू x. therefore dy by dx is equal to 1 upon 1 plus twice x plus 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर इनटू twice x plus 3 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 येणार. ठीक आहे. मायनस टॅन इनवर्स याचा डेरिव्हेटिव्ह पहा 1 अपॉन 1 प्लस मायनस एक्स प्लस 1 याचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता मायनस एक्स प्लस 1 याचा डेरिव्हेटिव्ह मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस 1 आणि प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 नाही लिहिणार. ठीक आहे. 2 वरती अपॉन 1 प्लस ब्रॅकेट स्क्वेअर मायनस आणि हा मायनस दोघं मिळून प्लस 2 तिकडचा आहे वरती येणार फक्त 1 अपॉन 1 प्लस हा होता क्वेश्चन नंबर 10 मधला लास्ट एक्झाम्पल. आपली एक्सरसाइज संपलेली आहे. नेक्स्ट टॉपिक पाहायचा आपल्याला लॉगरिथमिक डिफरन्शिएशन.